कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात वकील माहिती देत होते। आता लवकरात लवकर कोकाटे यांना पोलिसांनी शोधावं किंवा त्यांनी पोलिसांना शरण जावं असे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेले आहे। आता कोकाटे स्वतः हे सरेंडर करतात की पोलीस त्यांना शोधून काढतात हे पाहावं लागेल। याबाबतचे अधिक अपडेट आता पुढे बातमीपत्रात माझ्या सहकारी सुवर्णा देतील। होय श्रेयस, धन्यवाद। आणि खूप मोठी बातमी आहे, मंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट जारी झालेलं आहे। पुढच्या कुठल्याही क्षणी त्यांना शोधलं जाईल आणि त्यांना अटक केलं जाईल। पण काल रात्रीपासून माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ दोघेही जण हे नॉट रिचेबल आहेत। त्यांचा फोन लागत नाहीये, ते कुठे आहेत हे कुणाला माहिती नाहीये। त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या अडचणी तर वाढल्याच आहेत, पण त्याचबरोबर पक्षाच्या सुद्धा अडचणी वाढलेल्या आहेत। आता त्यांच्याकडचं जे पूर्वी शेती होतं ते शेती काढलं, कारण रमी खेळत होते, मग त्यांना क्रीडा खातं दिलं गेलं। आता क्रीडा सुद्धा त्यांच्याकडून काढून ते कुणाला द्यायचं, अशा सगळ्या हालचाली पक्षामध्ये सुरू झालेल्या आहेत। यामुळे बैठका सुद्धा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपापसात घ्याव्या लागल्या। पण मोठी बातमी अशी की मंत्री माणिकराव कोकाटे यांचं छोट्या कोर्टामध्ये सुद्धा 2 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000चा दंड ही जी शिक्षा होती ती वरच्या कोर्टाने सुद्धा कायम ठेवली आणि आज त्यांना अटक वॉरंट जारी झालेला आहे। आणि आता एक मोठी बातमी येते, माणिकराव कोकाटेंविषयीचीच बातमी आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत बग यांच्याकडून। प्रशांत, कालपासून नॉट रिचेबल राहिलेले माणिकराव कोकाटे थेट लीलावतीमध्ये उपचार घेताना दिसतायत, काय सांगाल? पूर्ण 3 महत्वाच्या गोष्टी या सगळ्या प्रकरणामध्ये येत आहे की म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपलं मंत्रिपद वाचावं, आपली आमदारकी वाचावी, याकरता म्हणून माणिकराव कोकाटे यांच्या या कोलांट्या उड्या सुरू आहे हे आपल्याला नक्कीच म्हणता येईल। नाशिक कोर्टानं भूमिका अत्यंत कडक घेतली आहे, अटक वॉरंट निश्चित केलंय। हाय बीपीचा, उच्च रक्तदाबाचा त्रास होतोय म्हणून लीलावती रुग्णालयात माणिकराव कोकाटे हे उपचारासाठी दाखल कालपासून आहे। त्यांच्या वकिलांनी जे सांगितलं की शासकीय रुग्णालयात दाखल आहे नाशिक कोर्टामध्ये, तर शासकीय अनुदान असलेलं पार्शली असंही त्याला रुग्णालय म्हणता येईल। म्हणजे कायद्यातील तांत्रिक पळवाटांचा आधार कसा घेतला जातो हे एकंदरीत या प्रकरणात दिसून येत आहे। दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आता थोड्याच वेळात ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि आजच तातडीची सुनावणी दुपारी 3 वाजता होऊ शकते। म्हणजे एकाच वेळेस अनेक घडामोडी चालल्या आहेत। अगदी बरोबर। नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये अत्यंत महत्वाची घडामोड चालली आहे। नाशिक कोर्टाचा अटक वॉरंट अधिकृत आदेश आला की नाशिक पोलीस मुंबई पोलिसांची मदत घेणार माणिकराव कोकाटेंना अटक करायला, तर नाशिक पोलिसांचं पथकच मुंबईला रवाना करणार, यावर आता थोड्याच वेळात निर्णय अपेक्षित आहे। एकंदरीत माणिकराव कोकाटे या विषयामध्ये अनेक घडामोडी सुरू आहे। नाशिक पोलीस आयुक्तालयातली घडामोडी, नाशिक कोर्टाने दिलेला निकाल, लीलावती रुग्णालयामध्ये घेत असलेले उपचार आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयात दाखल होत असलेली याचिका आणि आजच तातडीची सुनावणी जर का झाली दुपारी 3 वाजता, माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळतो का? बरोबर। प्रशांत, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की जर माणिकराव कोकाटेंना अटकेपासून वाचायचं असेल तर त्यांच्याकडे पहिला पर्याय तो म्हणजे अटकपूर्व जामीन घेणे आणि दुसरा पर्याय तो म्हणजे हाच त्यांनी निवडलाय का की तब्येतीचं कारण देऊन हॉस्पिटलमध्ये तुर्तास ऍडमिट व्हायचं आणि त्यानंतर मग अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न करायचा, असं काही घडतंय का? पूर्ण अटकपूर्व जामीन माणिकराव कोकाटे यांना मिळणं हे या पूर्ण केसमध्ये कुठेच येऊ शकत नाही, स्टँड होऊ शकत नाही, कारण त्यांना कोर्टानं सजा सुनावली आहे। पण त्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती जर का हायकोर्टानं दिली तर माणिकराव कोकाटे या प्रकरणामध्ये ऑलरेडी जामिनावर आहेत, त्याचा त्यांना फायदा होऊ शकेल। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या जो निकाल नाशिक कोर्टानं कायम। प्रशांत, काही क्षणासाठी थांबवते। राहुल झोरी आणि लक्ष्मण घाटोळ दोघेही आपल्या सोबत आहेत। सगळ्यात आधी जाऊया लक्ष्मणकडे। लक्ष्मण, नाशिकमध्ये काय हालचाली सुरू आहेत? नाशिकची पोलिसांची टीम ही मुंबईकडे येते का माणिकरावांकरता? दंडाधिकारी वर्ग 1च्या न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचा वॉरंट जो आहे तो जारी केलेला आहे आणि त्यामुळे हा अटक वॉरंट ज्यावेळेला नाशिक पोलिसांना मिळेल त्यानंतर नाशिक पोलीस यामध्ये काही सरकारी वकिलांचं मार्गदर्शन मागवतील आणि त्यानंतर सरकारी वकिलांचं मार्गदर्शन आल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांकडून पुढची कारवाई जी आहे ती केली जाईल। मात्र या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की माणिकराव कोकाटे यांना अटक करावी आणि त्यांना त्यांची रवानगी जी आहे ती कोठडीमध्ये करावी, अशा प्रकारचे
प्रकारचे सक्त आदेश जे आहे ते न्यायदंडाधिकारी वर्ग 1 ने दिलेले आहे. आता हे सगळे आदेश आणि हा सगळे प्रक्रिया देत असताना न्यायालयामध्ये युक्तिवाद नेमका काय झाला हे देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल. माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं ऍडव्होकेट मनोज पिंगळे यांनी युक्तिवाद केला. मनोज पिंगळे यांनी त्या न्यायालयासमोर असं सांगितलं की माणिकराव कोकाटे जे आहे ते शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, त्यांची प्रकृती बरी नाहीये, त्यामुळे माणुसकीचा विचार करून न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची मुभा द्यावी अशा प्रकारची मागणी माणिकराव कोकाटे यांचे वकील मनोज पिंगळे यांनी न्यायालयात केली. मात्र दुसरीकडे आशुतोष राठोड नावाचे जे वकील होते त्यांनी मात्र हे सगळे दावे फेटाळले आणि त्यांनी म्हटलेलं आहे की माणिकराव कोकाटे बैठकांना हजर राहत आहे, कार्यक्रमांना हजर राहत आहे, ते कुठेही नाहीये, मात्र त्यांच्यावर तातडीनं अशा स्वरूपाची कारवाई करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती आशुतोष राठोड हे जे वकील आहेत त्यांनी तिथे केली. आणि या सगळ्यानंतर न्यायालय देखील संतापलं आणि न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांना देखील त्या ठिकाणी झापलं आणि त्यांनी त्यांना सांगितलं की ज्या वेळेला याबाबतचा निकाल होत होता त्यावेळेला माणिकराव कोकाटे कुठे होते, हा निकाल लागून 24 तास उलटून गेलेला आहे, तरी देखील माणिकराव कोकाटे येत नाहीये आणि त्यामुळे न्यायालयाच्या समोर, न्याय व्यवस्थेच्या समोर सगळेजण सारखे आहे असा संदेश देणं आवश्यक आहे आणि म्हणून तातडीनं माणिकराव कोकाटे यांना अटक करावी अशा प्रकारचे ऑर्डर जे आहे ती लक्ष्मण तुझ्याकडे